शिकतो आहोत 10वीचा SSC बोर्डाचा पॉलिटिकल सायन्सचा चौथा धडा सोशल अँड पॉलिटिकल मुवमेंट्स, सामाजिक आणि राजकीय चळवळी. त्याच्यामध्ये आपण एक्सरसाइज सोडवतोय. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3, आन्सर दी फॉलोइंग क्वेश्चन्स इन ब्रीफ. विस्तृतमध्ये उत्तर द्या, सविस्तर उत्तर द्या, किंवा मराठीमध्ये त्याला म्हटलेलं आहे संकल्पना नाही, थोडक्यात उत्तर द्या. ठीक आहे. यातला पहिला क्वेश्चन आहे, एक्सप्लेन दी ॲक्टिव्हिटीज, रोल, फंक्शन्स ऑफ एन्व्हायरमेंटल मुवमेंट, आणि त्याला मराठीमध्ये म्हटलेलं आहे पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा. याचं उत्तर आपल्याला इथंच मागच्या पेजवर आहे, पेज नंबर 95. दरवेळप्रमाणे दोनही मराठी आणि इंग्लिश अशी दोनही पुस्तकं आपल्या हातामध्ये आहेत आणि दोन्ही प्रश्नांची उत्तरं दोनही भाषांमध्ये आपण अत्यंत साध्या सोप्या आणि शांतपणे शिकणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ थोडासा लेंदी किंवा थोडासा स्लो वाटेल, 1.5नी पळवा किंवा 1.75नी पळवा, जशी तुमची ग्रास्पिंग पॉवर आहे तशी. ठीक आहे. पण मी भरभर नाही पळू शकत, मी कुत्रं मागं लागल्यासारखा नाही शिकवू शकत. मला आरामात आणि शांततेत शिकवता येतं आणि तेवढंच मला आवडतं. बघूयात. वी आर अवेअर दॅट, तुमच्या हातात पुस्तक असेल आणि पेन पेन्सिल असेल असं मी धरून चालतो, असलं पाहिजे तुमच्याकडं. ठीक आहे. वी आर अवेअर दॅट एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन इज अ सिरियस प्रॉब्लेम ॲट नॅशनल अँड इंटरनॅशनल लेवल. इथं पण लिहिलेलं आहे बघा, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. डिग्रेड होणं म्हणजे कमी होणं, डिग्रेड होणं म्हणजे ऱ्हास होणं, अपग्रेड म्हणजे चांगलं होणं, डिग्रेड म्हणजे खराब होणं. ठीक आहे. साधे साधे सोपे सोपे त्याचे अर्थ आहेत. तर त्याचा जो ऱ्हास होतोय ते आता या जगापुढची सगळ्यात मोठी समस्या तीच आहे. म्हणजे जगाच्या जर टॉप 5 समस्या जर घेतल्या तर ही जगातली आता सगळ्यात मोठी समस्या आहे. सगळ्यात मोठी, न्यूक्लिअर वॉरपेक्षा मोठी, कारण की न्यूक्लिअर वॉर काही होणार नाही कधी, पण हे रोज होतंय. समजून घ्या कशा कशामुळे होतंय. आपण बेसुमार जंगल तोडतोय, इतकं जंगल तोडतोय. आता तुम्ही विचार करा, एक झाड उगवून यायला त्याला किती वर्ष, किती कालावधी लागतो, आणि आपण एका झटक्यात ते झाड तोडून टाकतो. राईट. जंगल तोड आपण किती करतोय बरं, ते आता आपण पुढे बघूयातच. जंगल तोड करतोय. नद्यांचं प्रदूषण आहे, हे म्हणजे माहिती तुम्हाला, एक फक्त रिव्हिजन आहे. नद्यांचं प्रदूषण, वायू प्रदूषण, पॉल्युशनचे सगळेच प्रकार त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर केमिकल फर्टिलायझर्स जे आपण वापरतोय जमिनीमध्ये, आणि त्यामुळं जमिनी खराब होत चालल्या आहेत, जमिनीची फर्टिलिटी खराब होत चाललेली आहे. पुढं बघा, सॉइल पोल्युशन आपण बघितलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि प्लास्टिक तर आपण बेसुमार वापरतोय. आज अक्षरशः आपले हे जे कपडे असतात ना, आपल्या अंगावरचे जे कपडे आहेत ना, त्याच्यामध्ये सुद्धा प्लास्टिक असतं. हे तुम्हाला माहिती आहे का? इतकं आपण प्लास्टिक आता प्रचंड प्रमाणावर वापरतोय. पुढे बघा चला. इज अ सिरियस प्रॉब्लेम ॲट नॅशनल अँड इंटरनॅशनल लेवल. ॲट द इंटरनॅशनल लेवल सेव्हरल मुवमेंट्स आर वर्किंग टू स्टॉप दी डिटोरिओरेशन ऑफ द एन्व्हायरमेंट. म्हणजे हा जो पर्यावरणातला जो बिघाड सुरू आहे, जे खराबी होत चाललेली, ते थांबवण्यासाठी खूप साऱ्या मुवमेंट्स आहेत की ज्या इंटरनॅशनल लेवलला काम करतायत. त्यापैकी काही नावं तुम्हाला माहिती असेल. त्यापैकी एक नाव आहे ग्रीन पीस. हे बघा इथे लिहिलंय, ग्रीन पीस ही एक संस्था आहे, खूप मोठी ग्लोबल लेवलची संस्था आहे जी त्यासाठी काम करते. अजून एक ही मुवमेंट आहे FFF, फ्रायडेज फॉर फ्युचर. तुमची एवढीच मुलगी आहे, स्वीडन मधली एक मुलगी आहे, तिचं नाव आहे ग्रेटा थनबर्ग. तुमच्यापैकी काही जणांना ती माहिती असेल. तिनं काय केलं, फार कौतुक वाटतं त्या मुलीचं. 2018 मध्ये, जर मी चुकत नसेल तर 2018 मध्ये तिनं ती मुवमेंट सुरू केली. सॅटर्डे संडे स्कूल ऑफ असते. तिनं काय केलं, दर शुक्रवारी ती स्कूलच्या बाहेर बसायची आणि आंदोलन करायची. तिचं म्हणणं हे होतं की एन्व्हायरमेंट खूप वाईट लेवलला जाऊन खराब होते. मग अजून काही वर्षांनंतर जर ही पृथ्वी माझ्या राहण्याच्या लायकीचीच राहणार नसेल तर मी काय करू शाळेमध्ये जाऊन, त्यापेक्षा मी बाहेर बसते. फ्रायडेज आर फॉर फ्युचर, फ्रायडेज फॉर फ्युचर
असं तिनं ते सुरू केलं. सरकारवर प्रचंड दबाव टाकला आणि ती पूर्ण जगामध्ये खूप फेमस झाली आणि जगभरामध्ये सगळ्या देशांमध्ये मग मुलांनी फ्रायडेज फॉर फ्युचर नावानं या चळवळी सुरू केल्या आणि त्यांना खूप यश मिळालं. या ग्लोबल लेवलच्या मुवमेंट्स आहेत एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनवर काम करणाऱ्या. पुढे बघा चला. वी सी अ सिग्निफिकंट इंटरनॅशनल कोऑपरेशन इन दिस फील्ड. म्हणजे खूप सारे देश स्वतःहून तयार होत आहेत यावर काम करण्यासाठी. खूप साऱ्या मोठमोठ्या कंपन्या ज्या फॉर्च्यून 500च्या कंपन्यात खूप सारे बिझनेस टायकून्स अब्जावधी डॉलर्स डोनेट करतायत की जंगल वाचवण्यासाठी, नद्या वाचवण्यासाठी. आपण काही उदाहरणं तर आपल्याला माहिती सुद्धा असतील त्यातली. पुढे बघूया चला. इन इंडिया, भारतामध्ये मेनी मुवमेंट्स आर वर्किंग ऑन डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ एन्व्हायरमेंट. खूप साऱ्या भारतामध्ये सुद्धा अशा चळवळी सुरू झाल्या की ज्यांनी एन्व्हायरमेंटवर काम केलं. त्यातल्या काही चळवळी आहेत, तुम्हाला माहिती असेल, खूप कौतुक आहे. चिपको मुवमेंट, 8वीतलं हिस्ट्री जर तुम्हाला आठवत असेल, चिपको मुवमेंट हिमालयाच्या पायथ्याशी ते जी गावं होती, एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं की ती गावं हिमालयाच्या पायथ्याशी जी जंगलं होती ती जंगलं तोडण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. तिथल्या आदिवासी बायकांनी ते चिपको मुवमेंट केली, झाडाला मिठी मारली. तुम्हाला मारायचं, तुम्हाला झाड कापायचं ना, कापा, आधी आम्हाला कापा. त्यांनी ते जंगल वाचवलं. नर्मदा बचाव आंदोलन, मेधा पाटकर, गुजरात, खूप फेमस आहे. याच्याबद्दल कधी मोकळा वेळ असेल तर व्हिडिओज बघा. पाणी फाउंडेशन, आमिर खान, तुफान आलं या, बघितलं असेल ना. त्याच्यानंतर नाम फाउंडेशन, नाम, ना फॉर नाना पाटेकर, म फॉर मकरंदा नासपुरेजी. या दोघांनी मिळून जी मुवमेंट सुरू केली, ते काय ते शोषखड्डा वगैरे करायची आणि भूजल पातळी, ग्राउंड वॉटरची लेवल इन्क्रीज करण्यासाठी प्रयत्न करायचे, हे त्यांनी ते सुरू केलं. अशा खूप साऱ्या तुम्हाला मुलांना, तुम्हाला तुमच्या उत्तरांमध्ये ही दोन नावं, ग्रीन पीस आणि FFF, किती सोपं आहे, ग्रीन पीस आणि FFF, ह्या चारपैकी कुठली पण दोन नावं तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या उत्तरामध्ये जेव्हा तुम्ही हे एक्झाम्पल्स जेव्हा तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये ऍड करताना तुमच्या उत्तराचं वजन वाढतं. तपासणाऱ्याला पण एका सेकंदात लक्षात येतं की अरे हा ब्रिलियंट मुलगा आहे, ही ब्रिलियंट मुलगी आहे की फक्त प्रश्नाचं उत्तर नाही देते किंवा फक्त कन्सेप्ट एक्सप्लेन नाही करते, लाईव्ह एक्झाम्पल्स काय म्हणतात त्याला, फॅक्ट्स आणि एक्झाम्पल्स, फॅक्ट्स अँड फिगर्स सांगून ते उत्तरं लिहितायत. म्हणजे या मुलांचा अभ्यास किती गाढा आहे हे दिसतं त्यातनं. हे खूप महत्वाचं आहे, हे तुम्ही डोक्यामध्ये फिट्ट करा. बघा चला पुढं. The environment movements are taking up issues like protection of biodiversity. बायोडायव्हर्सिटीला मराठीमध्ये म्हणतात जैवविविधता. जैवविविधता म्हणजे खूप साऱ्या प्रकारचं. मी तुम्हाला एक आपल्या जिव्हाळ्याचं एक्झाम्पल देतो, आपल्या जवळ आहे आणि ते उदाहरण आहे सह्याद्री माउंटन रेंज, ज्याला इंग्लिशमध्ये वेस्टर्न घाट्स असं पण म्हटलेलं आहे. युनेस्कोचा वर्ल्ड नॅचरल हेरिटेजमध्ये ते येतं. त्याच्यामध्ये काय काय माहिती का तुम्हाला, वर्ल्ड नॅचरल हेरिटेजचा दर्जा असा कशाला पण मिळत नसतो. त्याच्यामध्ये काय काय येतं बघा बरं का. त्याच्यामध्ये जवळपास 7200 प्रकारची प्रजातींच्या वनस्पती आहेत आपल्या सह्याद्रीमध्ये बरं का. त्याच्यानंतर जे उभयचर प्राणी असतात ना, म्हणजे जे जमिनीवर पण राहतात आणि पाण्यात पण राहतात, अशा 179 स्पीशीज. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या म्हणजे पाल, घोरपड, नाग, साप 157 स्पीशीज. बर्ड्सच्या 500 पेक्षा जास्त वेगळ्या वेगळ्या स्पीशीज. मॅमल्स, ज्याला मराठीमध्ये सस्तन प्राणी म्हणतो आपण, मॅमल्सच्या किती प्रजाती आहेत, 120 पेक्षा जास्त स्पीशीज आहेत. अरे मासेच 219 प्रकारचे मासे आपल्या वेस्टर्न घाट्समध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये सह्याद्री माउंटन रेंजमध्ये सापडलेले आहेत आतापर्यंत. हजारो लाखो प्रकारचे कीटक आणि ते बाकीचे तर काय, म्हणजे अफाट आहे अफाट. मग हे जपलं पाहिजे का खराब झालं पाहिजे? ती जंगलं जपली तर हे जपलं जाईल का जंगलं तोडली तर हे जपलं जाईल? त्यासाठी हे जपलं पाहिजे, राईट. बघा चला. प्रोटेक्टिंग डिफरंट सोर्सेस ऑफ वॉटर.
म्हणजे पाण्याचे सोर्सेस वाचवले पाहिजेत किंवा नव्यानं तयार झाले पाहिजे. बाजूला बघा ग्रीन बॉक्समध्ये डॉक्टर राजेंद्र सिंह नावाचे एक हे आहेत, काय म्हणतात, एक खूप सारे त्यांना वॉटर मॅन ऑफ इंडिया असं म्हटलेलं आहे. एक खूप मोठे ऍक्टिव्हिस्ट आहेत. त्यांनी काय केलं, राजस्थानमधल्या अत्यंत शुष्क किंवा ड्राय एरियामध्ये हे केलं. त्याला जोहड म्हटलेलं आहे. ऍक्च्युली जोहड म्हणजे काय, की पूर्वीच्या काळापासून असं मातीचा बांध घालायचा, असा छोटा बांध घालायचा, पावसाचं पाणी अडवायचं आणि ते जिरवायचं, ते पाणी पर्क्युलेट करायचं. त्यानं काय होतं, ग्राउंड वॉटरची लेवल इन्क्रीज होती, भूजल पातळी वाढते. आणि असं त्यांनी केलं. हजारो जोहड त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केले. त्यांना भारताचा वॉटर मॅन ऑफ इंडिया असं त्यांना म्हटलेलं आहे. ही खूप मोठी गोष्ट. हे उदाहरण द्या तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये, खूप उत्तराचं वजन वाढतं त्यानं. पुढे बघा, प्रोटेक्शन ऑफ फॉरेस्ट म्हणजे जंगलं वाचवली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, आपण रोज किती जंगलं तोडतो? ह्या जगामध्ये रोज 30,000 हेक्टर जंगल रोज तोडलं जातं. आता 30,000 हेक्टर म्हणजे साधारण किती माहिती का? एक उदाहरण म्हणून सांगतो. पुणे ना, पुणे ते जवळपास ते जवळपास आहे का नाही, 30,000 हेक्टर म्हणजे ना अर्ध पुणे धरा तुम्ही. पुण्याचं क्षेत्रफळ काहीतरी 60,000 हेक्टरच्या आसपास काहीतरी आहे, थोडं कमी आहे ऍक्च्युली. तर अर्ध पुणे किती मोठं आहे पुणे, त्याचं अर्ध रोज कट करतोय आपण, रोज. बर त्या रेटनी किंवा त्या स्पीडनी नवीन झाडं वाढतात का? नवीन झाडं वाढण्यासाठी 10 वर्ष, 15 वर्ष, काही काही झाडांना 25, 30, 50 वर्ष लागतात आणि कट करायला 5 मिनिट लागतात. काय मिळणार आहे यांना आपल्याला? ही प्रगती आहे का? बघा चला, ग्रीन बेल्ट, पोल्युशन ऑफ रिव्हर्स, यूज ऑफ केमिकल्स अँड देअर इल इफेक्ट्स. काय म्हणजे हसावं की रडावं कळत नाही. हे इथे उदाहरण लिहिलेलं आहे मी. हे बघा, एक मोदी गव्हर्नमेंटनी एक स्कीम काढली, नमामि गंगे. म्हणजे गंगा नदी आहे ना, गंगा नदी, ती गंगा नदी एवढी जास्त पोल्युटेड आहे, इतकी प्रदूषित, इतकं पाणी घाण झालेलं आहे, ते पाणी आपण हात धुवायला सुद्धा वापरणार नाही अशी स्थिती होती. तर मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी ती स्कीम काढली, त्याचं नाव दिलं नमामि गंगे. त्या नमामि गंगेमध्ये आजपर्यंत 21,340 कोटी रुपये, 21,340 कोटी रुपये खर्च केले गव्हर्नमेंटनी, आणि अजून सुद्धा प्रॉब्लेम 50% सुद्धा सॉल्व्ह झालेला नाही. लोकांना पूर्वीच्या काळी लोकांना असं जसं सहज म्हणून असं सर्दी खोकला पडसं व्हायचं का नाही, तसं आता सहज म्हणून कॅन्सर व्हायला लागलेत. एक रिपोर्ट तर असं सांगतो की 2050 पर्यंत निम्म्या जगातल्या म्हणजे जगातल्या निम्म्या लोकांना कॅन्सर झालेला असेल 2050 पर्यंत. म्हणजे आता 24च वर्ष बाकी आहेत त्याला. आपण 2026 मध्ये बसलेलो आहोत. ही आपली प्रगती काय? तर हा प्रॉब्लेम फार महत्वाचा आहे. हा प्रॉब्लेम फार मेजर इश्यू आहे. खूप काही लिहिण्यासारखं आहे, ह्याच्यावर पुस्तक लिहिण्यासारखं आहे. आपल्याला तर 5-6 पॉइंटमध्ये उत्तर लिहायचं आहे. कसा वाटला व्हिडिओ सांगा. काही शंका असेल कमेंटमध्ये सांगा. कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा असेल तर तेही सांगा. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाकीचे सगळे व्हिडिओ, या लेसनमधले बाकीचे सगळे व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा, चॅनलवर अपलोड केलेले आहेत. चलो बाय.